जन्माला यावं, कुठल्या देशात जन्माला यावं आणि कोणत्या खंडात जन्माला यावं आपल्या हातात नसतं, ते प्रारब्ध आणि विधी लिखित असतं. म्हणून मी म्हणत असतो की तुमचा माझा जन्म आफ्रिकेत नाहीये, अमेरिकेत नाहीये, न्यूझीलंड मध्ये नाहीये, पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये नाहीये. तुमचा माझा जन्म होऊन व्हावा, परमेश्वराने घालून घालावा एवढी राज्य, वेगवेगळ्या आकाशगंगा, त्यात पृथ्वीसारखा छोटासा ग्रह, त्यावर 193 देश. बघा, इतकं असताना जन्म हिंदुस्थान मध्ये भाग्याची गोष्ट आहे. आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहार मध्ये नाहीये, आसाम अरुणाचल मध्ये नाहीये. जन्म तुमचा माझा होऊन व्हावा तो छत्रपतींच्या महाराष्ट्रात 7 जन्माची पुण्याई लागते. इथं जन्म आहे. ही महाराष्ट्र नामांतर नाहीये, इतिहास आहे. संन्यासाचं पोर म्हणून हिनविला त्या पोराला सुद्धा अमृतातेही पैजा जिंके ऐशी ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र आहे. आपल्या विद्यानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या, 1832 ला फासावर जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होता 1876च्या दुष्काळाचं. रामोशी समाजाला हाताशी घेतला, इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली. त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र आहे. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी. हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारतभूची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. पुरोगामित्व म्हणजे काय असतं, त्याचं आचरण स्वतःच्या घरापासून सुरू करणार. म्हणजे स्वतः छत्रपती असताना, 96 कोळी असताना, मराठा असताना, राजघराणा असताना स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाईचा विवाह इंदोरच्या होळकर म्हणजे धनगर घराण्यात लावून देणाऱ्या, पुरोगामित्वाचं आचरण स्वतःच्या घरापासून सुरू करणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र. स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान ताब्यातून येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. भजन तेच, अध्यात्म तेच, पण भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामगीता लिहून लोक प्रबोधन करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र. छोटे छोटे अभंग आणि श्लोकातून व्यसनमुक्तीपासून पर्यावरण पावित सिद्धांत रुजविणाऱ्या संत सेवालाल महाराज आणि परमपूज्य भगवान बाबांचा हा महाराष्ट्र. यांनी 12व्या शतकामध्ये आजच्या संसदेप्रमाणे पार्लमेंट सारखी रचना अनुभव मंडप या संघटनेने केली. ज्या महापुरुषांना 12व्या शतकात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले, ज्या महापुरुषांचे 20 वर्ष आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी गेले, त्या आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वरांचा हा महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून गावोगावी जाऊन डफावर थाप मारून प्रबोधन करणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेखांचा हा महाराष्ट्र. आणि बालसेवांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. मराठा मृत्यूला घाबरत नसतो. मराठा यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून बातचीत करतो. हे जगाच्या पाठीवर पहिल्यांदा दाखवून देणाऱ्या, औरंग्याच्या समोर मान न झुकविणाऱ्या महास्वाभिमानी महामृत्युंजयी छत्रपती
संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही महाभाग्यवान आहोत, त्या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म झाला. खरं म्हणजे हे युद्ध, कांचनबारीचा रणसंग्राम हा एकाएकी नाही घडला. मी कोणताही प्रसंग सांगत असताना इतिहास का घडला त्याची पार्श्वभूमी सांगत असतो. मी सहज कुणाला डोंगरदऱ्यात फिरवत नाही. माझा शिवभक्त दगडगोट्यांशी संवाद करतो, एकरूप झालेला असतो. कोणत्याही गडकोटांवरती आमचा हिंदवी परिवाराचा कार्यकर्ता असेल, स्वयंसेवक असेल, शिवभक्त असेल, कधी प्लास्टिक टाकत नाही. किंबहुना कुणी टाकलेलं उचलून घेतो. गडकोट हे आमच्यासाठी श्रद्धेय स्थान आहेत, हे मानणारा आमचा परिवार आहे. त्यामुळे आम्ही शिवचरित्र आचरणात आणण्यासाठी परिवार निर्माण केला. आज सख्या भावाभावामध्ये बांधावरनं, जमिनीवरनं खुनाचे प्रसंग येतात, कोर्ट कचेऱ्या होतात. अशा कलियुगाच्या या स्वार्थी कालखंडामध्ये रक्ताच्या पलीकडचं नातं निर्माण करण्यासाठी हा परिवार मी निर्माण केला आहे. कारण कोल्हापूरचा परिवारातील शिवभक्त कधी नागपुरात गेला, नागपुरातला नगरमध्ये आला, नगरचा नाशिक मध्ये आला, तर स्वागत होतं माझा सख्खा भाऊ आला. मला वाटतं की परिवाराची दुसरी व्याख्या असू शकत नाही. माझ्या परिवारातला एक सदस्य संकटात असेल, तो अडचणीत सापडला असेल, एखादा फोन बच्चू भाऊंना करावा, एखादा फोन ओमप्रकाश शेटेंना करावा आणि बघता बघता 10 मिनिटांमध्ये त्याचा प्रश्न सुटावा, असे एक प्रसंग झाले. परिवार इथं आहे. त्यामुळे परिवार ही व्याख्या फार मोठी आहे. आणि मी फार सामान्य सिद्धांत जगणारा माणूस आहे. मी शिवचरित्र आचरणात काय आणायचं मोठे मोठे व्याख्या देत नाही. एकच सांगतो की बाबा, तुम्ही ज्या क्वालिफिकेशन मध्ये आहात, जे तुमचं शैक्षणिक पात्रता आहे, ते कुटुंब सोडून राष्ट्रासाठी उपयोगात आणणार का, तर ते शिवकार्य आहे. साधी व्याख्या आहे. त्यामुळे माझा प्रत्येक शिवभक्त हा त्या पद्धतीने राष्ट्रासाठी जगतो. इथं आल्यानंतर हे सॉफ्टवेअर पडतात. ओमराजेंना पण वाटलं की मी माझ्या मुलांना इथं आणायला हवं होतं. एका खासदाराला असं वाटतं की जे शाळेत मिळत नाही, जे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मिळत नाही, तो सिलेबस मोहिमेत मिळत असतो. मी तुम्हाला बच्चूभाऊंचं उदाहरण दिलं. मी इथल्या लोकांना माहिती नसेल, प्रहारी किंवा बाकीच्या, मी मुद्दाम सांगतो. 2012ला काही लोक साक्षीदार असतील माझ्या मोहिमेमध्ये. आमची राजगड ते तोरणा मोहीम होती, पायी एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यापर्यंत. बच्चूभाऊ आमदार होते आणि त्यांनी शब्द दिला तर शब्द पाळणारच. मला म्हणाले की मी मोहिमेत आहे. आम्ही त्या गुंजवणे गावापासून चढायला सुरुवात केली. मला कार्यकर्त्याने विचारलं की बच्चूभाऊ आलेच नाही, शब्द पडला का त्यांचा? म्हटलं शब्द पडत नाही, कधी काही अडचण आली असेल. आम्ही गड चढला, 2 दिवस मुक्कामी गड. जिथं इतिहास घडला तिथंच माझी व्याख्याना. 2 दिवस मुक्कामी राजगड. आणि सकाळी उठलो तर एका ओट्यावरती झोपलेला हा आमदार आम्हाला दिसला. ओट्यावर मध्यरात्री 2ला एक काळी पिवळी भेटली. स्वतःच्या गाडीत नाही आला आमदार. पुण्यावरनं, मुंबईवरनं पुणे, पुण्यावरनं मजल करत एका काळ्या पिवळ्या त्या टॅक्सीमध्ये, टमटम जे काय म्हणता तुम्ही, वडा, त्याच्यामध्ये हा आमदार आला. मला वाटतं की हिंदवी परिवार या तरुणाईला आमिर खान आणि अजून वेगवेगळे आयडॉल आहेत ना, त्यापेक्षा खरेखुरे रिअल हिरो मी इथं उभं करत असतो. रील आणि रिअल मधले हिरो. रील ही आभासी दुनिया आहे आणि रिअल ही वास्तव आहे. त्यामुळं कुणाला जर असं वाटलं की राजकारणात जायचं तर मला ओमराजे व्हायचंय, मला बच्चू कडू व्हायचंय, मला वाटतं की यासारखा सिद्धांत असू शकत नाही. पक्ष तुमचा कोणताही असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. गावकरी बिचारे, खरंच मी सरपंच असतील ते कालपासून तळतळ करत होते
आमच्या मोहीम सरनोबतांना फोन करत होते, तुम्ही इथं येणार, आम्ही मंडप टाकतो, पाणी जेवणाची व्यवस्था. म्हटलं जेवणासकट पाण्यासकट अंथरूण पांघरूणही आम्ही घेऊन फिरतो म्हटलं. आणि आम्ही राजकीय पक्षाची माणसं नाही आहोत, आम्हाला कुठलीही अपेक्षा नाहीये, निरपेक्ष माणसं आहोत आम्ही. त्यामुळं आम्ही एका छत्रपतींच्या भूमीला वंदन करण्यासाठी येतोय. आम्हाला कोणताही मानपान नकोय, तुमचं पाणी नकोय, सतरंजी नकोय, पेंडॉल नको, काहीच नकोय आम्हाला. तुम्ही येताय या भूमीमध्ये महाराष्ट्राला आणायचंय मला, कारण कांचनबारी खूप लोकांना माहितीच नाहीये. हिंदवी परिवार मुख्यतः अशा भूमीवरती घेऊन जातो की जिथे छत्रपतींचा पदस्पर्श झाला. मी तो उदाहरण मुद्दाम देतो की पहाटे बच्चू भाऊ तो गड चढले, राजगड ते तोरणा असा दुसऱ्या दिवशीचा प्रवास होता. मला आठवतं की महाराजांना ज्या ठिकाणी आग्र्यावरनं सुटका झाल्यानंतर महाराज आले होते, आग्र्यावरनं सुटले महाराज 17 ऑगस्ट 1666 ला, आणि महाराज राजगडावरती पोहोचले 12 सप्टेंबर 1666 ला. म्हणजे 25 दिवसात 1275 किलोमीटर. सोपं नाही. ओमराजेंना हॉर्स रायडिंग माहिती आहे. फूट 1.5 फूट माणूस उडतो, घोडा उडतो तसा. लग्न मंडपामध्ये वरातीपर्यंत घोड्यावर बसणं गोष्ट वेगळी आहे. आत्ताच घोड्यावरचा एक रील व्हायरल झाली ती बच्चू भाऊंची. त्यांचा नगराध्यक्ष चांदूरचा निवडून आला आणि भाऊंना घोड्यावरती मिरवला. खरं तर मिरवणुकीचा छंद आणि हाऊस नाहीच आहे भाऊची. स्वतःच्या लग्नात त्यांनी या परंपरेला फाटा दिलेला आहे. पण कार्यकर्त्यांची इच्छा राखावी लागते. बरेच वेळा आपले तत्वही मुरडून बाजूला ठेवावे लागतात, कार्यकर्त्यांचा सन्मान करावा लागतो. तसंच काही. तर मला सांगायचा विषय असा की जिथे छत्रपतींना आणलं किंवा आले महाराज, तिथं तो प्रसंग मी उभा केला. आग्र्याच्या त्या कैदेतनं महाराज सुटल्यानंतर तिथंच राजगडावरती, तिथून आम्ही निघालो. तोरण्याच्या त्या बुधला माचीच्या जवळ एक 7-8-10 फुटाचा एक असा पॉइंट आहे जिथे धरायला काहीच नाही. म्हणजे एक माणसं जात आहेत. बच्चू भाऊ गेले आणि सरकन घसरले. आमचा काळजाचा ठोका चुकला. आम्ही जागीच थांबलो, कारण खाली 3000 ते 4000 फूट दरी होती. म्हटलं भाऊ गेले, आणि कदाचित दगड सापडला नसता तर आमदार बच्चू कडू हे तेव्हा मरण पावले असते आणि मी ट्रेकिंग सोडला असता. मी माझा कट्ट्यावरती सुद्धा मी राजीव खांडेकरांना निसंदिग्धपणे बोललो. मला असं वाटलं होतं की ही त्यांची शेवटची ट्रेक आहे, कदाचित ते येतील पण नैनावहिनी येऊ देणार नाहीत. पण 2012 पासून या मृत्यूला समोर बघून वापस आलेला माणूस त्यानंतर एकही गडकोट न चुकवता हिंदवी परिवाराच्या बरोबर आहे. मला वाटतं मृत्यू शाश्वत असतो, तो कुठेही येणार. म्हणून मृत्यूला डगमगणारा माणूस बच्चू कडू असू शकत नाही. त्यामुळे या नंतरच्या मोहिमात हयात हा शिवभक्त आमच्या सोबत आहे. हे प्रसंग तुम्हाला का सांगतोय की आयुष्यात असे प्रसंग येतात म्हणून घाबरायचं नाही. हा जो कांचनबारीचा रणसंग्राम आहे ना, हा सहज घडला नाही. म्हणजे महाराजांनी सुरतेवरती आक्रमण केलं त्याच्यानंतरचा हा मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतो, एपिसोड आहे. एकानंतर एक एपिसोड आहे. मी इंग्रजी शब्द माझ्या अनेक व्याख्यानामध्ये असतात, कारण मला या पिढीला टच करायचं आहे. त्यांना जी भाषा कळते त्या भाषेत मला शिवचरित्र सांगायचं. बघा, शिवछत्रपतींचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये का? नीट ध्यानात घ्या, राजकीय मंडळी येतं. जेव्हा शत्रू गोंधळात असतो तेव्हा महाराजांनी घाला घातलेला आहे. त्याचं उदाहरण सांगतो मी. फार या कांचनबारीचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर ही पार्श्वभूमी तुम्हाला कुठला इतिहासकार सांगणार नाही. मी जे सांगतोय, तुम्ही कांचनबारीचे आहात, तुम्हाला माहिती हवं की दिलेर खान हा औरंगजेबाचा अत्यंत विश्वासू सरदार. त्याचा मुलगा नाव होतं मुअज्जम, शहजादा म्हणजे राजपुत्र. शहजादा हा फारसी शब्द आहे. तर हा शहजादा मुअज्जम औरंगजेबाचा लाडका. तत्कालीन औरंगाबाद, मी तो मुद्दाम शब्द वापरणारे त्या काळातल्या ग्रंथातलं वर्णन आहे. आज आम्ही संभाजीनगरच म्हणतो. औरंगाबादचा तो सुभेदार, म्हणजे हे सुभ त्याच्याकडे दख्खन. बघा,
दिलेर खानाचा मानपान औरंगजेब करतो म्हणजे बाप करतो, हे पोराला खपत नाही. कुणाला मुअज्जमला की माझा बाप दिलेर खानाला जास्त वजन करतो, मान सन्मान करतो. म्हणजे दोघांमध्ये आपण म्हणतो ना की मत्सर. आजही राजकीय पक्षामध्ये आता इथे बच्चूभाऊ गोमदादा बसलेले आहेत. एखाद्या तालुका प्रमुखांना पहिल्यांदा हार घालावा, पहिला क्रमांकाने सत्कार करावा, तिसऱ्या क्रमांकाला सत्कार केलेला तालुका प्रमुख 2 महिने बोलत नाही. हा फोटो बारका असेल तरी बिघडते. आता मला सांगा 3 तालुका प्रमुख असतील तर क्रम तरी येणार नाही, एकाच वेळेस 3 तर येणार नाही. म्हणजे एवढं अवघड असतं. मानवी भावना असतात. मुअज्जम दिलेर खानाचा मत्सर करतोय, हेवा करतोय. बघा घटना कशा घडल्यात. दिलेर खानाच्या हाताखाली एक काम करतोय राजा रावकर्ण राठौर, बिकानेरचा राजा. हे नाही कळलं तर कांचनवारीच कळणार नाही तुम्हाला. मी सरळ सरळ इतिहास त्याच्या अगोदर काय घडलं ते सांगतो मी, मग मुद्द्यावर येईल. राजा रावकर्ण, बिकानेरचा राजा राठौर दिलेर खानाच्या हाताखाली काम करतोय. पण बघा पॉलिटिक्स कसं असतं इंटरनल. म्हणजे औरंगजेबाचे सरदार आहेत दोन्ही, औरंगजेबाच्या चाकरीमध्ये आहेत. मुअज्जम सुद्धा पोरगा असू दे, शेवटी पोरगा आहे तरी चाकर तोच आहे ना, सुभेदार आहे. पण राजा रावकर्ण राठौर दिलेर खानाच्या हाताखाली काम करत असताना स्वतःच्याच प्रजेची लूट करतोय. म्हणजे त्यांनी त्या छावणीमध्येच उत्पात केला. खर तर हा नियमभंग आहे, शिस्तीचा भंग आहे, कारवाई व्हायला पाहिजे. हे दिलेर खानाने कोणाला सांगितलं? औरंगजेबाला. औरंगजेबाने सांगितलं मुअज्जमला की त्या रावकर्ण राठौरला कैद करा. आता बापाचा आदेश आहे, बाप जाऊ देत. तो आलमगीर आहे, दिल्लीचा बादशाह आहे, राजा आहे. आदेश दिला की राजा रावकर्ण राठौरला अटक करा, कारण शिस्त भंग केली, स्वतःच्याच त्याच्या छावणीमध्ये लुटालूट केली. पण मुअज्जमनी तो आदेश मानला नाही. का? दिलेर खानाशिवाय काट्याने काटा निघतोय ना. शिवाजी महाराजांना कळलंय असेच आपले गुप्त हे काय चाललंय. इथपर्यंत महाराजांपर्यंत बातम्या केल्या की त्यांच्यातच बिघडलेलं वातावरण. आणि हे सगळं असताना मार्च 1667 तारीख लक्षात ठेवा. मार्च 1667 ला असा प्रसंग घडला की औरंगजेब इकडे लक्ष देत नाहीये. का? तर तिकडे काबूल, कंधार, अफगाणिस्तान तिकडे बंड झालं पठाणांचं. औरंगजेबाला स्वतःच्या गादीची चिंता वाटायला लागली आणि तो दख्खनेकडे लक्ष देत नाहीये. बापाचं लक्ष नाहीये इकडं. आणि इकडे शिवाजी महाराजांनी बरोबर पत्र पाठवलंय. बघा कसं राजकारण आहे. महाराजांनी तहासाठी पत्र पाठवलं की कॉम्प्रोमाइज, नेमक्या वेळी कुठल्या वेळेस तह करावा हे शिकावं छत्रपती शिवाजी महाराजांपासून. 4 पावलं मागे कधी घ्यायचं, कारण महाराज सुटून आलेत औरंगजेबाच्या कैदेत, शांत आहेत, कॉम्प्रोमाइज करतायत. औरंगजेबाशी तह केलाय मराठ्यांशी. औरंगजेबाला वाटलं की आता काबूल कंधारचा बंड शमवावं, कुठे 2 शत्रू घ्यायचे. त्यांनी शिवाजी महाराजांशी तह केला, कॉम्प्रोमाइज, लढायचं. याच्या बदल्यात निराजीरावजी पुत्र संभाजी आणि प्रतापराव गुजरांना औरंगाबाद मध्ये ठेवलं, आजच्या संभाजीनगर मध्ये. कोणाकडे? मोगलांकडे. राजकारण बघा इतकं भयानक, इतके बारकाव्यांनी. दिलेर खान आणि मुअज्जमचं वैर आहे. या वैराचा फायदा शिवाजी महाराज घेत आहेत. आणि त्याच्यानंतर कांचनबारी घडले. हे फार सरळ सोपं नाहीये. दिलेर खान विरुद्ध मुअज्जम. दिलेर खान 28 मार्चला 1670 ला नागपुरातून निघाला. 8 एप्रिलला तो पाथरीला आलाय परभणी जिल्ह्यामध्ये. हे आल्याबरोबर औरंगजेबाने फरमान धाडलं मुअज्जमला की दिलेर खानला बोलून घ्या. दिलेर खानाला बोलवण्यासाठी फरमान निघाला. दिलेर खानाला वाटलं की मुअज्जम मला एकट्याला बोलून ठार मारेल. त्यांनी फरमान धुडकावला आणि तो निघाला दिल्लीकडे. इतक्यात मुअज्जमनी औरंगजेबाला सांगितलं की खान बंड करतोय तुमच्या विरोधात. काय राजकारण आहे. मग औरंगजेबाने दुसरं फरमान पाठवलं, दिलेर खानाला कैद करा. बघा राजकारण कसं झालंय. दिलेर खानाच्या पाठीशी कोण कोण लागलंय? मुअज्जम, राजा जसवंत सिंग जोधपूर महाराजा आणि जाताना यांनी शिवाजी महाराजांचं साह्य घेतलंय.
काय राजकारण घडलंय, एका दगडामध्ये किती पक्षी मारले. दिलेर खान विरुद्ध मुअज्जम या दुहीचा फायदा छत्रपतींनी घेतला आणि सुरतेवरती हल्ला केलाय महाराज. पहिल्यांदा हल्ला केला महाराजांनी दिनांक 6 जानेवारी ते 10 जानेवारी 1664 आणि दुसरा हल्ला 3 ऑक्टोबर 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर 1670. म्हणजे लिहिलेल्या ग्रंथामध्ये आश्विन शुद्ध अमावस्या म्हणजे 4 ऑक्टोबर 1670 लक्ष्मी पूजन. जिजाऊ साहेबांनी सांगितलं नाही शिवबा हिंदूंचा दिवाळी सण आहे करून द्या नेशन फर्स्ट राष्ट्रप्रथम. गेलेत महाराज तिकडे. म्हणजे आपल्या सणावारापेक्षा भावनापेक्षा हिंदवी स्वराज्य मोठं. महाराजांनी सुरतेवरती लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बरं सहज हल्ला नाही केला. अगोदर तो बहादूर खान आहे त्याला निरोप पाठवलाय की 12 लाख रुपये द्या. कशाचे? सालाना वर्षाचे. कशासाठी? की तुमच्या आलमगिरामुळे आम्हाला मोठं सैन्य बाळगावं लागतं, जनतेचं रक्षण करावं लागतं, त्यांचा पगार द्यावा लागतो, ते तुम्ही द्या. आणि आमच्या स्वराज्यावरती शाहिस्तेखानापासून अनेकांनी हल्ले केले, अर्थव्यवस्था कोसळली, त्याचा मोबदला द्या. महाराजांनी सहजासहजी हल्ला केलेला नाहीये सुरतेवरती. आणि सुरतेमधनं 1 करोड ऐवज मिळाला. मी लूट शब्द वापरत नाही. मी लूट शब्द वापरत नाही. लूट लुटेरा करत असतो. छत्रपतींच्या बाबतीत जेम्स डगलस पासून ग्रँड डफ पर्यंत चुकीचे शब्द प्रयोग केलेत. आपण नाही वापरायचे. मी ऐवज म्हणतोय. ऐवज आणला 1 कोटी. बातमी कळाली, मुअज्जमला कळली, चांदवडला कळली, नाशकातील बागलाण प्रांतात सगळ्यांना कळली. महाराज सुरतेला जाताना वेगळ्या मार्गाने गेलेत. कल्याण, भिवंडी, तलासरी या मार्गाने महाराज गेलेत. आणि प्रामुख्यानं नवासरी जिल्ह्यातनं सुरतेवरती आक्रमण केलं. पळून येताना सुरतेवरनं परत येताना आलेल्या मार्गाने नाही. महाराजांनी त्या सुरतेपासून जो आपला महाराष्ट्रामधला शॉर्टकट आहे पूर्व भागातला तो म्हणजे साल्हेर किल्ला. त्या सुरतेवरनं पूर्वेकडे जर आलं तर आहावा घाट लागतो. तुम्हाला बोर्ड दिसले असतील इथे. त्या आवा घाटातनं डायरेक्ट साल्हेर मधनं महाराष्ट्रात उतरता येते. म्हणजे हा शॉर्टकट आहे. महाराज आले. इकडे काय चाललंय? चांदवडला. चांदवडचा किल्लेदार आहे, नाव होतं बागे खान. भयभीत झाला, छत्रपती येत आहेत. नाव ऐकला, मराठे येत आहेत. तो किल्ल्यात दडून बसला. चांदवडच्या औरंगाबाद मध्ये मुअज्जमला कळलं. खरं म्हणजे मिली बघत होती. औरंगजेब खास भयभीत का झाला होता माहितीये का? कदाचित आपला पोरगा मुअज्जम शिवाजी राजांचं सहाय्य घेऊन मला गादीवरनं खाली खेचेल म्हणून. असं बेकार राजकारण आहे. हे काय आजच घडतं असं नाही. बरं, इनसिक्युअर फिलिंग इन पॉलिटिक्स ऑलवेज, त्याही काळापासून आहे. आणि म्हणून दोघेही शंकेने एकमेकाला बघतायत. औरंगजेब मुअज्जमला आणि मुअज्जम औरंगजेबाला. आणि शिवाजी राजांचं आणि मुअज्जमचं मिली भगत आहे ही बातमी दिलेर खान तिथपर्यंत पोहोच करतोय. दिलेर खान म्हणतोय मला 2 वर्ष द्या, तोफखाना माझ्या ताब्यात द्या, 2 वर्षामध्ये शिवाजी राजांचं पारिपत्य करतो. मुअज्जमकडनं चार्ज काढून घ्या. बघा कसं राजकारण आहे. महाराज आले, 1 कोटीचा ऐवज आणलाय त्यांनी द्रव्य. चांदवडचा किल्लेदार भयभीत झाला. मुअज्जमला बातमी कळली. मुअज्जमनी काय केलंय? स्वतः गेला नाही. दाऊद खान कुरेशीला पाठवलाय, जो खानदेशाचा सुभेदार आहे, म्हणजे बुरहानपूरचा सुभेदार आहे. त्याला बोलवलं. दाऊद खान कुरेशी आला. तो आला औरंगाबादला, भेटला मुअज्जमला. तिथून चांदवडला आला. शिवाजी महाराजांकडे 2 पर्याय आहेत. एक चांदवड हे पश्चिमेचं टोक आहे. त्याच्या अगोदर मनमाड, येवला या भागात तर महाराज उतरणार नाहीत. मग सुरक्षितपणे पलायन करायचा मार्ग हाच ज्या मार्गाने आपण आलोय. तो मार्ग मुल्लेर, ताहराबाद, कांचनबारी इथपासून ते जुन्नरखेड आणि पुण्यापर्यंत हाच मार्ग छत्रपतींचा मार्ग आहे. इथे तुम्ही बसला आहात, भाग्यवान आहात. आणि जेव्हा महाराज येत आहेत कळलं, मुअज्जमला तो जाऊन भेटला. दाऊद खान कुरैशी बलाढ्य सरदार सोबत आहेत, खजिना आहे, तो सगळे उंट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत.
ते घेऊन निघाला. तो चांदवड मुक्कामी आला. चांदवडचा किल्लेदार भयभीत झाला होता. त्याचं नाव होतं बागी खान. जसा हा दाऊद खान आला त्याचं बळ वाढलं. तो किल्ल्यावरनं खाली आला बागी खान. आणि चांदवडचा किल्लेदार दिनांक 16 ऑक्टोबर 1670 हा रणसंग्राम घडला. दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर 1670 ला कार्तिक शुद्ध चतुर्दशी असा उल्लेख जेधे शकावलीमध्ये आहे. तो अव्वल साधन आहे कान्होजी जेध्यांचा. कार्तिक शुद्ध चतुर्दशी दिनांक होता 17 ऑक्टोबर 1670. आदल्या दिवशी इव्हिनिंग म्हणजे सायंकाळी 5 वाजता हे सगळं सैन्य इथे आलंय. एक उल्लेख करावा तो दाऊद खान कुरेशी बलाढ्य सरदार, पराक्रमाचा इतिहास. त्याच्या बरोबर एक इतिहासकार आहे, त्याचं नाव आहे भीमसेन सक्सेना. त्यांनी लिहिले बरं का हे. ही वॉज अ आय विटनेस. भीमसेन सक्सेनाने तारीख दिलकुशा नावाचा ग्रंथ लिहिलाय. भीमसेन सक्सेना महाराष्ट्रात खूप ठिकाणी फिरलेला आहे आणि या भीमसेन सक्सेनामुळे संभाजी महाराजांपासून सगळा खरा इतिहास कळतो आपल्याला. साके मुस्तेद खान असेल, भीमसेन सक्सेना असेल, ईश्वरदास नागर असेल, हशम मोहम्मद खाफी खान असेल, हे औरंगाचे इतिहासकार. जे लिहिलं ते खरं खरं कळतं. त्या भीमसेन सक्सेना युद्धामध्ये बरं का तुमच्या भागामध्ये जसे आज तकवाले सगळे फिरतात ना तसं पत्रकार तो बरोबर आहे. त्यांनी लिहिलंय की चांदवड पासून सैन्य निघालं. 10,000च्या पुढे मोगली फौज आहे आणि शिवछत्रपतींच्या बरोबर 10,000 घोडेस्वार आहे. मी आल्याबरोबर इथे बघत होतो बरं का ते जे वाक्य सभासद बकरी मधलं. हे सैन्य आल्यानंतर महाराजांनी त्या दाऊद खान कुरेशीच्या बरोबर इखलास खान मियाना नावाचा एक तरुण बलाढ्य सरदार आहे, नव सळसळत रक्त मोगलाचा पराक्रमी सरदार, त्याच्यावरती जबाबदारी दिली. भीमसेन सक्सेनाच्या हेरांनी बातमी आणली. ती बातमी जशाच्या तशी त्यांनी सांगितली की शिवाजी राजा कांचन मंचन इथूनच जाणार आहे. बातमी पक्की. दाऊद खान कुरेशी निघाला. वेगवेगळ्या दोन तुकड्यांमध्ये सैन्य विभागलं गेलं मोगलांचं. आणि या सगळ्या याच्यामध्ये 2 ठिकाणी सैन्य इखलास खान मियानाला तोफखाना दिला. दाऊद खान कुरेशी कांचनच्या पायथ्याशी आलाय आणि तोफखाना वेगळ्या दिशेने. अनेक सरदार आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे मकरंद खत्री आहे, त्याच्यानंतर शेख सफी आहे, त्याचा तो दाऊद खानाचा भाऊ आहे. बसवंतराय नावाचा एक ते पण नाव आहे. ते तिकडचे राजस्थानी आहेत सगळे मोठमोठे सरदार आहेत. अब्दुल वदूद नाव आहे, त्याचा पोरगा पण आहे आणि तो जखमी झाला. पोरगा मेला, तोही जखमी झाला. युद्ध सुरू झालं सकाळी. 2 प्रहर युद्ध चाललं म्हणजे 6 तास. आणि मराठ्यांनी काय केलंय, एक शब्द आहे भीमसेन सक्सेना लिहिला, त्याचं नाव आहे मराठा तंत्रज्ञान. बर्गीगिरी हा शब्द. तिन्ही ओम लक्षात ठेवा. बर्गीगिरी हा शब्द मराठ्यांच्या इतिहासामधला शत्रूच्या इतिहासकारांनी लिहिलेले शब्द की मराठे कोणत्या तंत्रज्ञानाने लढले. बर्गीगिरी म्हणजे काय, याला दुसरं उझबेकी भाषेत हबशी भाषेमध्ये तुलुगमे तंत्रज्ञान म्हणतात. तुलुगमे हा फारसी शब्द आहे. म्हणजे कसं की मराठे 4 तुकड्यांमध्ये विभागले वेगवेगळे आणि जलद वेगवान घोडे धावायचे म्हणजे गिरट्या घालून हल्ला करायचा चारी बाजू. याला बर्गीगिरी म्हणतात. आता बघा ते इखलास खान मियानाने तोफखाना सुरू केला. प्रतापराव गुजर आहेत, आनंदराव मकाजी आहेत, व्यंकोजी दत्तो आहेत, बराजीरावजी चिटणीस आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत, दस्तूरखुद्द छत्रपती आहेत. महाराजांनी 4 तुकड्यांमध्ये बर्गीगिरी म्हणजे 4 पद्धतीनं मराठे घारीने घिरट्या घालाव्यात तैसे घिरट्या घालून हल्ला करू लागले. हे भयभीत झाले. कुठून हल्ला होता, मराठे कुठे पसार होत होते कळत नव्हतं. आणि भीमसेन सक्सेना इखलास खान मियाना यांची फूट पडली म्हणजे अंधाऱ्यामध्ये वाट चुकले. ते मोगल वाट चुकले आणि मराठ्यांनी वाट अडवली. आणि एका बाजूला एका तुकडीचं नेतृत्व करतायत हिंदवी स्वराज्य संस्थापक दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज. याच कांचनबारीमध्ये सभासद बकरी मधला उल्लेख इथे आहे. खासा राजा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून हाती पट्टे चढून मालमत्ता घोडी पायीचे लोक पुढे रवाना करून आपण 10,000 स्वारांशी सडे सडे राऊत उभे राहिले.
हा उल्लेख तुम्ही केलाय, तुमचं मनपूर्वक कौतुक करतो. हा अव्वल पुरावा आहे सभासद बकरी मधला. नाही तर तुमच्या स्तंभाला मी आल्याबरोबर म्हटले बाकीचं जाऊ देत, मी अव्वल साधनं शोधणारा माणूस आहे. आणि सरपंच साहेब जाताना मी कौतुकच करणार होतो, म्हटलंय अव्वल साधनं जे लिहितात ना ते इतिहास पक्का असतो. कौतुक करतो मी. हे बघा, महाराज स्वतः हातात 2 दांडपट्टे, याचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर उभं करा. बख्तर गोगी म्हणजे आपण ज्याला आपण संरक्षण व्हावं स्वतःच म्हणून चिलखत वगैरे ज्या पद्धतीने घालतो की वार आपल्यावरती लागू नये, चित्र डोळ्यासमोर उभा करा. 2 प्रहरामधले महाराजांनी खजिना पुढे पाठवलाय. पर्याय होते की खजिना सहित लढणं अवघड होतं. 1 कोटी रुपयाचा खजिना कसा पसार केला हे शत्रूला जाऊ देत, मराठी सैन्याला सुद्धा माहिती नाही हे छत्रपतींची शिवनीती होती. पायदळ पाठवून दिले वेगळ्या वाटेने, त्र्यंबकच्या वाटेने, आणि महाराज इथे उभारले. दाऊद खान कुरेशीचा मकसद काय? जो लुटलेला खजिना आहे 1 कोटी ऐवज तो अडवण्यासाठीच मध्यम म्हणजेच औरंगजेबाने पाठवलाय. अरे महाराजांनी तो उद्देश एका मिनिटामध्ये खालीच करून टाकला. दुसरीकडनं आणि महाराज स्वतः उभे 2 हातामध्ये दांडपट्टा घेऊन, आणि ते जे वर्णन केले ना, काय तो शिव तांडव चालला असेल. साक्षात शंकराने तांडव करावा आणि शत्रूची दारावर उडावी, मुंडकी कंस कापावी अशी छत्रपती कापतायत. मोगल भयभीत झाले, पळून गेले. महाराजांनी उघड्या मैदानावरची 2च युद्ध खेळलेले. एक रुस्तमे जमान बरोबर डिसेंबर 1660 ला, आणि या रणभूमीमध्ये महाराष्ट्रात 2च युद्ध महाराजांनी उघड्या मैदानात खेळले. नाही तर उघड्या मैदानात लढणं मराठ्यांचं काम नाही. सह्याद्रीचा अचूक वापर करून, भूगोलाचा अचूक वापर करून इतिहास घडविणारे मराठे आहेत. त्यामुळे शिवछत्रपतींनी उघड्या मैदानामध्ये तो शिवतांडव केला. 2 हातात दांडपट्टे घेऊन साक्षात रुद्र भासावा ऐसा प्रसंग या डोंगरदऱ्यांनी छत्रपतींना बघितलाय. तुम्ही महाभाग्यवान आहात. या रणभूमीमध्ये तुमचं गाव आहे, तुम्ही इथं नतमस्तक व्हा. छत्रपती इथून गेले. तुम्ही खरं सांग का, महाराष्ट्र एवढा मोठा आहे, कोण कोणाच्या गावाला येतो? ना ओमराजे, ना ओमप्रकाश निंबाळकर, ना ओमप्रकाश शेटे, ना शिवरत्न शेटे. का आलो आम्ही? छत्रपती इथं आले होते म्हणून तुमचं महत्व आहे. त्यामुळे छत्रपतींचा पदस्पर्श तुमच्या गावाला झाला. तुम्ही 7 जन्माची पुण्य. इथे बच्चू भाऊनी म्हटल्याप्रमाणे खरं माझी नम्र विनंती, युद्धभूमीच राहू द्या. कोणत्या आमदार, खासदार, मंत्र्याकडनं कोणत्या योजनेत नाका बसून मंडप टाकू. नैसर्गिक वडाची झाडं लावा. बच्चू भाऊने जे सांगितलं ना, मोठी मोठी झाडं मिळतात. एक 10 वर्षानंतर त्याचा नैसर्गिक मंडप होईल. आणि या रणभूमीमध्ये अशा नैसर्गिक सावलीत लोक येतील ना, तेव्हा त्याचं महत्व त्या रणभूमीचं कृत्रिम कॉन्क्रीटच्या जंगलापेक्षा और असेल. तर त्यामुळे नैसर्गिक तुम्ही कृषी तज्ञांची मदत घ्या की सावली देणारे, उंच वाढणारे वटवृक्षासारखे अनेक झाडी प्रजाती आहेत. मला वाटतं की ते करा. आज गावकरी इथं आले, एवढ्या शिस्तीत राजकारणी माणसं कधीच बसत नाहीत. जे बसले नाही ते उठून गेले, आपलं काम नाही म्हणून. मी बघत होतो, मी माझं तटस्थ निरीक्षण असतं. जे थांबले ते फार अस्वस्थ, कारण मी हालचाल होऊ देत नाही. मूव्हिंग ऑब्जेक्ट मस्ट बी झिरो व्हाईल डिलिव्हरिंग द स्पीच. मी व्याख्यान देताना आमदार, खासदार, मंत्री असेल तरी अगोदर सांगतो मोबाईल स्विच ऑफ. तुम्हाला जायचं असेल, मी पालकमंत्र्याला एकदा थांबून ठेवलं होतं लक्ष्मणराव ढोबळे, नाही म्हटलं. व्याख्यान सुरू असताना पंतप्रधान जरी आले तर छत्रपतींचं व्याख्यान थांबत नाही. छत्रपतीपेक्षा आम्हाला कोणी मोठा नाही. एकदा महाराजांचं व्याख्यान सुरू झालं नाही, फक्त छत्रपती. त्यामुळे ही शिस्त आपण पाळली. गावकऱ्यांनी माझी नम्र विनंती की या भागातलेही लोक आमच्या सोबत किल्ल्यांवर येऊ द्या. आम्ही जसं आलो, व्यसनमुक्ती हा पहिला संकल्प करा. आपलं गाव पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त करा. या स्मारकापेक्षा छत्रपतींना ते आवडेल. बरं, झाडं लावा, झाडं जगवा.
महाराजांना पर्यावरण खूप आवडायचं. तुमचं गाव प्लास्टिक मुक्त करा. आम्ही आमच्या मोहिमेमध्ये प्लास्टिक रॅपर पण चॉकलेटचं कुणी आमची लहान मुलं सुद्धा टाकत नाहीत. एवढी शिस्त आहे. महाराज भक्ताचीच भावना असते. कारण छत्रपतींच्या काळामध्ये महाराष्ट्र खूप वेगळा होता. महाराजांच्या काळात महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता. इथं काशी सारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं, मनासारखा राजा होता. इथं घरांना गळेकुंपण होते, किल्ले हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हते. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, डाळ घ्यायला लागत होता आणि पांडुरंगाला भजत होता. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आजचा महाराष्ट्र तसा नाही. होतात दररोज युद्ध येते, होतात दररोज युद्ध येते, परी कृष्ण आज नाही. गीता कुणास सांगू, गीता कुणास सांगू, तो अर्जुन आज नाही. भारतात दररोज दरबार इथे, भारतात दररोज दरबार इथे, परी शिवराय आज नाही. शिवशाही कोणास सांगू, तो महाराष्ट्र आज नाही. तो महाराष्ट्र आज नाही. छत्रपतींचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.